ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर परिसरातील जमीन हडप प्रकरणात जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिल्याने खळबळ उडाली आहे। मौजे सातपूर येथील अशोकनगर भागातील गट क्रमांक 492 आणि 493 संदर्भातील कथित बेकायदेशीर फेरफार प्रकरणात दोषी संबंधितांच्या विरुद्ध कारवाई होत नसल्याचा आरोप करत तक्रारदार सुनीता प्रभाकर दोंदे यांनी महसूल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्या संदर्भात दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी तसेच त्यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले। संबंधित प्रकरणात भूमाफिया जितेंद्र मनोहरदास ठक्कर, श्यामसुंदर रामकिसन लाहोटी, लीलाबाई श्यामसुंदर लाहोटी, सोनल कपिल लाहोटी, कपिल श्यामसुंदर लाहोटी आणि इतर अनोळखी व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन 1980 मध्ये फेरफार नोंद करून बेकायदेशीररित्या स्वतःची नावे दाखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। दरम्यान प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन न्याय दिला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून या घटनेची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि प्रशासनाची राहील असा इशाराही तक्रारदारांनी दिलाय। मी सुनीता प्रभाकर दोंदे, माझी जागा 493 चा एक हा सातपूर अशोकनगर येथे आहे। जितेंद्र मनोहर ठक्कर यांनी जागा बळकावली। 10 एकर जमीन आमची पूर्ण हडप केली। 19 पर्यंत आमचे नाव होते। 40 वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे जमीन। अजून आमचे लोक तिथे राहते आहे, पण त्यांनी हडप करून ते नाव लावले एका नोंदीवरून 29-35 च्या नोंदीवरून। तरी पण जिल्हा अधिकारी हे त्यांची वाली काही दखल घेती नाही, म्हणून माझं हे आणण्याचं कारण आहे। 29-35 ची नोंद हा त्यांनी लावलेले नाव, ही 29-35 ची नोंद। 29-35 ची त्यांनी नावे लावलेली। जितेंद्र ठक्कर, कपिल लावटी यांनी दोघांनी एक एकरला दोघांची नावं लावलेली आणि बाकीचे 8 एकरवर पण त्यांनी नावं लावलेली। प्लॉट करून विकले बिन खरेदीचे। आणि 62 मध्ये ही आमची वडीलपार्जीची जमीन आमच्या सर्वांच्या नावावर होती, तशीच कायमस्वरूपी राहावा अशी जिल्हा अधिकाऱ्याकडे माझीवाली मागणी आहे। नाही त्यांनी हे केलं तर 8 दिवसाच्या आत मी त्यांच्या ऑफिस समोर येऊन मी स्वतःला आत्महत्या करील, कारण माझ्या कुटुंबाला खूप त्रास झालेला आहे जिल्हा अधिकाऱ्याच्या। कारण ही वेळ त्यांना हे पाठीत होते अर्ज, पण त्यांनी माझ्या अर्जाचा काही दखल घेतलेलं नाही।